हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सकाळी उठले आणि आज डायरेक्टली चाललो आहे परत घरी. कोकणात खूप मुक्काम झाला, 2-3 दिवस राहिलो. मम्मी बोलली आता आवरा, निघायचे पुढे, कारण की दिवस पण खूप झाले होते, 2-3 दिवस झाले होते. मग मम्मी बोलली आता आवरा, निघूया आता घरी जायला. मग बाहेरचा व्ह्यू अगोदर बघून घेतला डोळे भरून, आणि मनात खूप असं वाईट वाटत होतं की आता जायचं आहे म्हणून, कारण की हे सगळं निसर्ग सोडून जाऊ वाटत नाही. मग आवरलं फायनली, आणि छान मी असं लाईट मेकअप केला आहे. आणि हा माझ्या मम्मीनी माझा भांग कसा पाडून दिला आहे बघा, तो एका साईडने असं कसं दिसतंय ते मम्मीने भांग पाडून दिला आहे घाईगडबडीमध्ये. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, आम्हाला ही गोष्ट काल रात्री समजली. हा जो समोरचा बंगला आहे हा आहे दाऊदचा बंगला. आणि तो दाऊदचा बंगला म्हणजे खूप जुना, खूप म्हणजे कितीतरी वर्ष झाले आता दाऊदलाच हे करून किती वर्ष झालेत. आणि तो म्हणजे खूप जुना बंगला होता, आणि डायरेक्ट त्याला समुद्रातून एंट्री होती. म्हणजे ते कधी आले तर ते डायरेक्ट समुद्रातून येत होते. आणि तो जो बंगला दिसतोय, जे आपले एकनाथ शिंदे आहेत त्यांचे कोणीतरी रिलेटिव्ज आहे, तो त्यांचा बंगला आहे असं हे आम्हाला जे आम्ही जिकडे स्टे करत होतो आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की तो दाऊदचा बंगला आहे. खूप वर्ष झाले तो बंद आहे. आणि तिकडे तुम्हाला सांगू 2च कुत्रे आहेत फक्त, इतके डेंजर आहे. आणि जे चिकनची दुकानं असतं, एक त्यांचा माणूस ठरलेला आहे, तो त्यांना ते कच्चं चिकन वगैरे आणून तिथं टाकतो खायला. म्हणजे खूप खूप वर्ष झालेले आहेत, तो बंगला तसंच बंद आहे. आणि मग निघालो पुण्याकडे, आणि पुण्यातून जायचं होतं आम्हाला. मग थांबलो थोड्याशा प्रवासानंतर, म्हणजे बराच प्रवास झाला, आम्ही पुण्यात पण आलो. आणि त्यानंतर मग आम्ही जेवण करण्यासाठी नाश्ता करण्यासाठी थांबलो. आणि तुम्ही बघू शकता माझा मेकअप पण सकाळचा आहे तसा छान होता. मग घेतला मसाला डोसा, लोणी स्पंज डोसा आणि सँडविच ऑर्डर केलं होतं. मग आम्ही जेवण तर काही केलं नाही, सकाळी नाश्ता केला होता तिकडे बीचवर. मग त्यानंतर डायरेक्टली आता परत नाश्ता करण्यासाठी थांबलो. आणि मग डायरेक्ट आम्ही आलो पुण्यामध्ये. आम्हाला पुण्यातूनच एंट्री होती ना इकडे घरी यायला. मग त्यानंतर आम्ही कात्रज बोगद्यामध्ये एंट्री केली. आणि तुम्हाला सांगते, लाईट्स आणि तो अंधार, मी छान असं गाणं लावलं होतं गाडीमध्ये. आणि यार तुम्हाला सांगू, मला ट्रॅव्हल करायला फिरायला खूप आवडतं. आणि मस्त, आणि बाय कार, तसं नाही, कारने फिरायला खूप आवडतं. मस्त लाईट असं चमचम 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 चमचम, आणि छान अशी गाडी स्पीडमध्ये काढली, म्हणजे इतकं भारी की बस. मग मस्त कात्रज बोगद्यामधून बाहेर पडलो, आणि बाहेर पडल्या आलो पुण्यामध्ये आल्यानंतर मम्मीला घ्यायची होती पुरणाची पोळी. इकडून पण मम्मीला म्हटलं आता मला मोदक काय भेटणार नाही, इकडे उकडीचे मोदक आहे तर मला मोदक घे म्हटलं. मग मस्त मोदक आणि पुरणपोळी वगैरे मम्मीला जे काय हवं होतं ते तिने सगळं घेतलं. आणि इकडे डायरेक्ट पुरणपोळी म्हणजे गरमागरम बनवून देतात. आणि इकडे सगळ्या प्रकारची लोणची होती, त्यांनी अशी ह्याच्यामध्ये ठेवली होती. सगळ्या प्रकारची लोणची, भाकरवडी, जे नाही ते सगळं होतं. आणि मग इकडे बघा, इकडे त्यांची पुरणपोळी बनवण्याचं हे इकडे किचन आहे. आणि डायरेक्टली आपल्या समोरच ते पुरणपोळी बनवून देतात. आता बघा, हे दादा आहे, त्यांनी तो उंडा घेतला आणि पुरण त्याच्यामध्ये भरलं, आणि एकदम पातळ लेअर आहे पिठाचा. पुरण जास्त आहे त्याच्यामध्ये आणि पीठ एकदम पातळ. आणि ते बघा कशा हाताने आपण रोटी कशी थापतो असं हाताने, आणि फक्त त्याच्यावर एक सिम्पलसं हलक्या हाताने लाटणं मारून ते त्याच्यावरती टाकले पुरणपोळी. आणि मग पुरणपोळीचं पार्सल वगैरे घेतलं. मग आलो गुरुवार पेठेमध्ये पाणीपुरी खायला. आणि हे ठिकाण मम्मीचं फेवरेट आहे, पाणीपुरी. आणि ह्याच्यासाठी रगडा वगैरे, दही चाट, हे ते खूप सुंदर. मग मस्त पाणीपुरी खाल्ली, दही चाट वगैरे खाल्ला, आणि टेस्ट
खूप सुंदर, एक नंबर. आणि मग त्यानंतर निघालो तुळशीबागेतून पुढे इकडे आता घराकडे जायला. लक्ष्मी रोडकडून निघालो आणि थोडंसं झुडिओमध्ये पण काम होतं म्हणून आम्ही इकडून चाललो होतो. मग झुडिओमध्ये पण मला थोडीशी खरेदी करायची होती म्हणून मग झुडिओमध्ये पण गेलो होतो. इकडे काही थांबलो नाही कारण की आम्हाला गाडी लावायला चान्सच नाही आहे कुठे आणि इतकी ट्रॅफिक हे ते वगैरे. आणि मम्मीने मस्त कुल्फी घेतली होती, छान अशी कुल्फी खात 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 निघालो घराकडे जायला. आणि मग पुढे आल्यानंतर इकडे डेक्कनवर क्यूट क्यूट असे सुंदरशी अशी बाहुल्यांची हे होतं, खूप साऱ्या बाहुली होते खूप. मग त्यातून मम्मीने मला बाहुली घेतली. मला म्हणजे बाहुली तुम्ही म्हणताल पण मला खूप आवडतात सॉफ्ट टॉय. मग त्यानंतर पुढे थांबलो. मग त्यानंतर म्हटलं आता मम्मी म्हटली जेवण करून घ्या म्हणून मग मस्त रोटी भाजी, पनीरची भाजी, छान असं जेवण केलं कारण की मग पुढे आम्ही कुठे थांबणारच नव्हतो. मग डायरेक्ट आम्ही नॉनस्टॉप घरीच येणार होतो म्हणून मग आधीच जेवण करून घेतलं छान असं पोटभर. आणि मग आम्ही ह्या हॉटेलला थांबलो होतो आणि मग त्यानंतर निघालो घराकडे जायला. थँक्यू फॉर वॉचिंग. ओके बाय.